हॅलो स्टुडंट्स, मागील लेक्चरमध्ये आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात केली. पहा, सरफेस टेन्शन. तर हा जो सरफेस टेन्शन आहे टॉपिक, तर हा मागील जुना जो सिलेबस आहे त्यामध्ये अख्खा चॅप्टर होता. तर आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये हा टॉपिक या ठिकाणी आलेला आहे. तर बघा, मागील लेक्चरमध्ये आपण थोडंसं बेसिक जे आहे याच्याविषयी पाहिलं होतं. बा सरफेस टेन्शन कसं तयार होतं वगैरे. त्यानंतर त्याची जी मॉलिक्युलर थेरी आहे ती पाहिली. पहा, मॉलिक्युलर थेरीमध्ये आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स पाहिलं, त्याचे 2 टाईप्स पाहिले, कोइझिव्ह फोर्स, अडेझिव्ह फोर्स. त्यानंतर रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स, स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स, सरफेस फिल्म आणि सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. तर अशा काही बेसिक गोष्टी आपण मागील लेक्चरमध्ये पाहिल्या. तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे आपला सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. याच्या डेफिनेशन आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर त्यांच्यामधलं जे रिलेशन आहे की जे परीक्षेला नेहमी विचारलं जातं. पहा, रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. तर असे हे 2 टॉपिक आपण आज पाहणार आहोत. तर पहा, सुरुवातीला आपण पाहणार आहोत सरफेस टेन्शन. पहा, या ठिकाणी ही डेफिनेशन आहे सरफेस टेन्शनची. सरफेस टेन्शन इज डिफाईन्ड ॲज द टँजेन्शियल फोर्स. कुठला फोर्स? द टँजेन्शियल फोर्स ॲक्टिंग per unit length on both sides of an imaginary line drawn on free surface of the liquid. तर पहा, या ठिकाणी जर आपण एखाद्या लिक्विडचा जर सरफेस एरिया घेतला तर त्या ठिकाणी पहा, ॲक्च्युली आपण या ठिकाणी एक व्हेसल घेऊया. पहा, हे व्हेसल घेतलं आणि ह्या व्हेसलमध्ये हा जो सरफेस एरिया घेतला, हा फ्री सरफेस एरिया घेतला. कशाचा? लिक्विडचा. यामध्ये काय केलेलं? लिक्विड भरलेलं, वॉटर भरलेलं आहे आणि हा काय केला? त्याचा फ्री सरफेस एरिया या ठिकाणी आपण कन्सिडर केला. तर काय सांगितलं या ठिकाणी? सरफेस टेन्शन म्हणजे काय सांगितलं? पहा, तर हा जो एरिया आहे हा, तर यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. पहा, मागील लेक्चरमध्येच आपण पाहिलेलं आहे. या ठिकाणी काय तयार होतं? सरफेस टेन्शन वगैरे तयार होतं. या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी सरफेस फिल्म वगैरे हे सगळं आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर हा जो फ्री सरफेस आहे, हा फ्री सरफेसवर काय करायचं? या ठिकाणी एक इमॅजिनरी लाईन काय करायची? ड्रॉन करायची. कुठून? फ्री सरफेस ऑफ लिक्विडपासून. आणि या ठिकाणी ह्या लाईनवर काय होणार आहे बघा, जर या ठिकाणी आपण हे मॉलिक्यूल कन्सिडर केले तर या मॉलिक्यूलवर कुठला फोर्स ॲक्ट होतोय? टँजेन्शियल फोर्स काय होतोय? ॲक्ट होतोय. कुठला फोर्स ॲक्ट होतोय? टँजेन्शियल फोर्स काय होतोय? या ठिकाणी ॲक्ट होतोय. आणि तो कसा होतोय? ॲक्टिंग, टँजेन्शियल फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ. पर युनिट लेंथ म्हणजे याची जी लेंथ या ठिकाणी काय केलेली आहे? कन्सिडर केलेली आहे. ॲक्टिंग पर युनिट लेंथ ऑन बोथ साईड म्हणजे दोन्ही साईडने, both side of an imaginary line drawn on free surface of the liquid. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? सरफेस टेन्शन इज दी फोर्स पर युनिट लेंथ. म्हणजे त्या ठिकाणी काय केलं की इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली आहे आणि ती जी लाईन आहे ती कशी ड्रॉ केली आहे? ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. आणि काय होतं आहे की त्या ठिकाणी त्यावर जो फोर्स अप्लाय होणार आहे त्या मॉलिक्यूलवर, तर तो कसा होतोय? टँजेन्शियल फोर्स काय होतोय? त्या ठिकाणी ॲक्ट होतोय पर युनिट लेंथ. मग त्या डेफिनेशनवर या ठिकाणी आपण काय फॉर्म्युला लिहिला? सरफेस टेन्शन इज डिनोटेड बाय द टी इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ. फोर्स पर युनिट लेंथ. तर पहा, या ठिकाणी ही डायग्राम देखील तुम्हाला दाखवलेली आहे. ही इमॅजिनरी लाईन ड्रॉ केलेली. या ठिकाणी हा फोर्स काय होतो? टँजेन्शियल फोर्स ॲक्टिंग ऑन दिस इमॅजिनरी लाईन. आणि हा जो आहे हा फ्री सरफेस लिक्विडचा दाखवलेला आहे. तर पहा, या ठिकाणी आपल्याला त्याचा जो फॉर्म्युला आहे, सरफेस टेन्शन जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याच्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे तो काय भेटला आहे? फोर्स पर युनिट लेंथ, एफ डिवायडेड बाय एन. आता त्याचं युनिट SI युनिट आणि CGS युनिट काय असेल? फोर्सचं युनिट काय आहे? न्यूटन. आणि लेंथ काय? मीटर. SI युनिट आहे त्याचं न्यूटन पर मीटर. त्यानंतर त्याचं CGS युनिट जर पाहिलं तर डाईन पर सेंटीमीटर. आता पहा, याची डायमेन्शन तुम्हाला बऱ्याचशा वेळेस डिफाईन सरफेस टेन्शन अँड डायमेन्शन जी आहे ती काय करायला विचारतात? काढायला विचारतात. तर अतिशय सोपी डायमेन्शन आहे. पहा, या ठिकाणी सरफेस टेन्शन इज इक्वल टू काय? आपल्याकडे फॉर्म्युला फोर्स पर युनिट लेंथ. देन फोर्सची डायमेन्शन लिहा, राईट करा. M1, M in 1, L in 1, T in -2. देन लेंथ L in 1. L in 1 हा
इकडे वरती शिफ्ट झाल्यानंतर न्यूमरेटरला काय झाला, कॅन्सल झाला आणि आपल्याला सरफेस टेन्शनची जी डेफिनेशन आहे ती काय भेटली या ठिकाणी, सॉरी डायमेन्शन आहे ती काय भेटली, m/1 l/0 t/-2. तर पहा हे झालं सरफेस टेन्शन. त्यानंतरची जी टर्म आहे ती आहे सरफेस एनर्जी. आता सरफेसवर तयार होणारं टेन्शन म्हणजेच त्या ठिकाणी आपण काय होतो, सरफेस टेन्शन हे आपण थोडक्यात पाहिले. मग आता सरफेस एनर्जी काय असेल, तर पहा या ठिकाणी आपण या ठिकाणी ह्या लिक्विडचा हा आपण काय केला, सरफेस एरिया घेतला. तर ह्या फ्री सरफेस एरियामध्ये हे काय आहे, फ्री सरफेस आहे ह्या लिक्विडचा. तर ह्या सरफेस एरियावर काय आहेत, नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत, लिक्विड मॉलिक्युल्स आहेत. आणि ह्या लिक्विड मॉलिक्युल्सची काय आहे, एक पोटेन्शियल एनर्जी आहे. काय आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे. हा काय आहे, फ्री सरफेस एरिया आहे लिक्विडचा. आणि या ठिकाणी ह्या प्रत्येक मॉलिक्युलची म्हणजे या ठिकाणी काय आहे, यांची पोटेन्शियल एनर्जी आहे. पहा जर या ठिकाणी जर पोटेन्शियल एनर्जी कमी झाली तर याची कायनेटिक एनर्जी काय होईल, इन्क्रीज होईल. म्हणजे हे मॉलिक्युल या ठिकाणी थांबले नसते. त्यामुळे या ठिकाणी या कुठलाही जर लिक्विडचा फ्री सरफेस एरिया घेतला तर त्या ठिकाणी त्याची जी पोटेन्शियल एनर्जी ती काय असते, जास्त असते. आणि त्यामुळेच त्या ठिकाणी काय होतं की हे सरफेस टेन्शन काय होत असतं, प्रोड्यूस होत असतं. आणि या ठिकाणी पोटेन्शियल म्हणजेच या ठिकाणी आपण असं देखील म्हणू शकतो की पोटेन्शियल एनर्जी पर युनिट एरिया इज कॉल्ड दी सरफेस एनर्जी. किंवा त्याची डेफिनेशन अशी देखील होईल, पहा, दी टोटल अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी इन दी सरफेस ऑफ लिक्विड इज नथिंग बट दी सरफेस एनर्जी. म्हणजे या ठिकाणी जी पोटेन्शियल एनर्जी ती कशी असणार आहे, टोटल अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी. या सरफेसवर असलेली ही टोटल अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी काय असेल, कन्सिडर केलेली असेल. ही डेफिनेशन तुम्ही घेऊ शकता किंवा ही डेफिनेशन या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर पहा याचं जे युनिट आहे, सरफेस एनर्जीचं जे युनिट आहे, या ठिकाणी तुम्ही सरफेस एनर्जीसाठी हा देखील फॉर्म्युला राईट करू शकता, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट एरिया. त्यानंतर त्याचं जे SI युनिट आहे, पहा SI युनिट आहे सरफेस एनर्जीचं जूल पर मीटर स्क्वेअर. तर त्याचं CGS युनिट आहे अर्ग पर सेंटीमीटर स्क्वेअर त्याच्या फॉर्म्युल्यावरून. आणि डायमेन्शन जी आहे याची सरफेस एनर्जीची, तर ती भेटेल आपल्याला m/1 l/0 t/-2. तर सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जीची डेफिनेशन झाल्यानंतर त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, नेमकं ह्या सरफेस टेन्शनमध्ये आणि सरफेस एनर्जीमध्ये काय रिलेशन आहे ते काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर पहा रिलेशन बिटवीन दी सरफेस टेन्शन अँड दी सरफेस एनर्जी. तर त्यासाठी या ठिकाणी आपण एक रेक्टँग्युलर फ्रेम जी आहे ती काय करणार आहोत, वायरची एक रेक्टँग्युलर फ्रेम या ठिकाणी आपण काय करणार आहोत, कन्सिडर करणार आहोत. पहा तुम्ही लहानपणी जर कधी असा प्रयोग केला असेल, या टाईपचं जर तुम्ही एक गोल असं घेतलं आणि ते जर सोपमध्ये बुडवलं आणि त्याला जर फुंक मारली तर त्या ठिकाणी तुम्हाला बबल्स पाहायला मिळतील. पहा ते सोप फिल्ममुळे तयार झालेले बबल्स, तर त्याच टाईपचं या ठिकाणी आहे. पहा ही एक काय केली, रेक्टँग्युलर फ्रेम घेतली AB आणि याला म्हणूया CD. तर ही ABCD ही काय झाली, एक रेक्टँग्युलर फ्रेम या ठिकाणी आपण कन्सिडर केलेली आहे. तर ही जी आहे ही काय फिक्स आहे आणि हा CD जो आहे हा काय होतो, याच्यावरती स्लाईड होतोय. बघा हा CD जो आहे हा कसा होणार आहे, याच्यावरती स्लाईड होणार आहे, मूव्ह होणार आहे ह्या दोन्ही डिरेक्शननी. तर अशा पद्धतीने हा CD जो आहे हा आपण काय केलेला आहे, याच्यावर बांधलेला आहे किंवा ह्या वायरवरती लावलेला आहे. तर पहा पुन्हा एकदा, हियर वी कन्सिडर अ रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर ABCD ऑन विच वायर CD, दिस CD, ही CD काय होणार आहे, ह्या याच्यावरती काय होणार आहे, स्लाईड होणार आहे. दिस CD कॅन स्लाईड विदाउट फ्रिक्शन. आता काय करणार आपण या ठिकाणी, ही जी फ्रेम आहे
ही काय करायची आपल्याला सोप सोल्युशनमध्ये काय करायची बुडवायची आणि ही सोप सोल्युशनमध्ये बुडवून जर बाहेर काढली तर त्या ठिकाणी तुम्हाला यावर काय तयार झालेले दिसेल, यावर ही फिल्म जमा झालेली दिसेल, सोप फिल्म जमा झालेली दिसेल. काय केलं पहा, या ठिकाणी आपण दिस फ्रेम डिप्ड इन सोप सोल्युशन अँड टेकन आउट, दिस सोप फिल्म इज फॉर्म्ड ऑन दी फ्रेम. आता मग त्यानंतर काय पहा, या ठिकाणी याची जी लेंथ आहे ती आपण काय कन्सिडर केली, L कन्सिडर केली. L इज द लेंथ ऑफ दिस वायर CD and T what is the T is surface tension of the soap solution. ज्यावेळेस काय केलं आपण, ही जी रेक्टँग्युलर फ्रेम आहे ही सोप सोल्युशनमध्ये काय केली बुडवली आणि वरती जर काढली तर त्या ठिकाणी त्यावर काय तयार झालं आहे, सोप फिल्म तयार झाली. म्हणजेच त्या ठिकाणी काय प्रोड्यूस झालं आहे, सरफेस टेन्शन. या एरियामध्ये काय प्रोड्यूस झाले, सरफेस टेन्शन काय झाले प्रोड्यूस झाले. अँड देन दी फोर्स, ते कशामुळे प्रोड्यूस झाले, या फोर्स ॲक्टिंग ऑफ दी वायर ड्यू टू दी सरफेस टेन्शन. म्हणजे या ठिकाणी काय झालं आहे की यावर काय होतो आहे, त्या सरफेस टेन्शनमुळे या ठिकाणी काय होतो आहे, एक फोर्स यावर काय होतो आहे, ॲक्ट होतो आहे. काय होतो आहे, फोर्स ॲक्ट होतो आहे. आणि तो फोर्स काय आहे तर पहा, सरफेस टेन्शनमुळे वी हॅव द इक्वेशन फ्रॉम द सरफेस टेन्शन, T इज इक्वल टू काय, F अपॉन L, F अपॉन काय L. अँड फोर्स ॲक्टिंग ऑन दिस ऑफ दिस वायर ड्यू टू दी सरफेस टेन्शन इज काय भेटेल आपल्याला, फोर्स इज इक्वल टू काय भेटेल, T इंटू L. पण आता या ठिकाणी पहा, तुम्ही जर ही फ्रेम पाहिली तर या ठिकाणी याचा फ्रंटची जी साईड आहे आणि बॅकची म्हणजे वरचा जो भाग आहे त्याची लेंथ आणि त्यानंतर खाली बॅकचा जो भाग आहे, तर या ठिकाणी हा जो फोर्स आहे हा आपण कशासाठी कन्सिडर केला, फॉर वन सरफेस. हा फक्त एका सरफेससाठी जो आपल्याला समोरून दिसतोय, त्याचा बॅकचा खालचा जो सरफेस आहे त्याच्यासाठी जर फोर्स, म्हणजे या ठिकाणी लेंथ कशी भेटेल आपल्याला, 2 इंटू L. किंवा त्याचा जो फोर्स आहे ॲक्ट झालेला हा कशावरती भेटेल, किती कसा भेटेल आपल्याला, 2. याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला, 2ने. म्हणजेच 2 इंटू काय भेटेल, 2TL. तर हा कशासाठी भेटेल या ठिकाणी, फॉर 2 सरफेसेस, फॉर 2 सरफेसेस. आता हा या ठिकाणी 2 जो आहे, हा 2 फॅक्टर जो या ठिकाणी आपण घेतलेला आहे, दिस फॅक्टर 2 अरायझेस ॲज दी फिल्म हॅज दी 2 सरफेसेस. तर ह्या ठिकाणी ह्या फिल्मला काय असतील, 2 सरफेस असतील. म्हणजे एक आपल्याला फ्रंटला जो दिसतोय तो आणि खाली बॅकचा जो आहे तो, असे मिळून या ठिकाणी आपण 2 सरफेस या ठिकाणी याचे काय केलेले आहेत, कन्सिडर केले. त्यामुळे या ठिकाणी फोर्स जो ॲक्ट होणार आहे तो दोन्ही सरफेसवर काय होणार आहे, ॲक्ट होणार आहे. अँड दिस इक्वेशन इज गिवन बाय F इज इक्वल टू 2TL. देन आता पहा, ड्यू टू दिस फोर्स फिल्म विल मूव टूवर्ड्स दी AB. या ठिकाणी काय होतं की ती जी फिल्म आहे फोर्स लागल्यामुळे ती कुठे मूव होते, ABकडे काय होते, मूव होते. सो ॲज टू डिक्रीज दी सरफेस एरिया. त्यामुळे या ठिकाणी जर ती फिल्म या साईडला आली तर या ठिकाणी जो एरिया आहे तो काय होणार आहे, या ठिकाणचा एरिया काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणजे बघा या ठिकाणी आपण असं काढू शकतो, काय झालं की या ठिकाणाहून हा CD काय झाला, टूवर्ड्स दी AB, म्हणजे या ABकडे काय झाला, मूव झाला. तर या ठिकाणी हा जो एरिया आहे हा काय झाला, डिक्रीज झाला. म्हणजे काय झाला, डिक्रीज झाला. आणि हे डिस्टन्स किती आहे, तर हे डिस्टन्स आपण किती घेतलं, DX इज दी CD. काय झाला, एरिया डिक्रीज झाला. देन आता जर आपण हाच CD जर काय केला, इकडे मूव केला, कुठे, या डिरेक्शनला, तर त्या ठिकाणी एरिया काय होणार आहे, नंतर इन्क्रीज होणार आहे. टू इन्क्रीज दी सरफेस एरिया वर्क इज डन अगेन्स्ट दिस फोर्स. तर त्यामुळे त्या ठिकाणी काय होणार आहे, वर्क डन. तर त्यावेळेस डायग्रॅम कशी असेल पहा, या ठिकाणी अशी भेटेल आपल्याला. हा काय झाला, पुन्हा रिटर्न, या ठिकाणी रिटर्न काय झाला, या ठिकाणी आला. म्हणजे किती डिस्टन्सवर, पुन्हा
हे dx आणि या ठिकाणी त्याची जी लेंथ आहे, याची जी लेंथ आहे ती काय आहे EL. याला नाव देऊ AB आणि हा CD. तर या ठिकाणी हा सरफेस एरिया या ठिकाणी काय झाला डिक्रीज झाला. ज्यावेळेस काय झाला तो टूवर्ड्स दी AB कडे मूव्ह झाला त्यावेळेस एरिया काय झाला डिक्रीज झाला. आणि ज्यावेळेस पुन्हा तो काय झाला ह्याच्या अपोजिट डिरेक्शनने या फोर्स अँड फोर्स ज्यावेळेस या साईडला काय झाला आहे तो मूव्ह झाला आहे त्यावेळेस या ठिकाणी पुन्हा त्याचा सरफेस एरिया जो आहे तो काय झाला आहे इन्क्रीज झाला आहे. त्याचा जो सरफेस एरिया आहे तो काय झाला आहे इन्क्रीज झाला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जे वर्क डन आपल्याला भेटणार आहे ते वर्क डन काय भेटणार आहे वर्क डन इज इक्वल टू काय असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर मग वर्क डन DW इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला F इंटू डिस्प्लेसमेंट किती आहे या ठिकाणी कितीवर D इंटू X. आता पहा या ठिकाणी ही इक्वेशन आपल्याला भेटली आहे काय DW इज इक्वल टू F इंटू DX. बट वी नो दॅट F इज इक्वल टू 2TL. पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणा. देन वर्क डन इज इक्वल टू 2TL इंटू काय भेटेल आपल्याला या ठिकाणी DX. काय भेटेल DX. बट आता या ठिकाणी पहा या ठिकाणी काय झालं ह्या थर्ड डायग्राममध्ये पहा या ठिकाणी एरिया जो आहे सरफेस एरिया जो आहे तो काय झालेला आहे इन्क्रीज झालेला आहे. तर तो जो इन्क्रीज झालेला एरिया आहे त्याला आपण काय म्हणणार चेंज इन एरिया. काय म्हणणार चेंज इन एरिया. म्हणजे ही इक्वेशन तुम्ही अशी देखील राईट करू शकता किंवा तुम्ही या ठिकाणी आपण काय करू शकतो की हा जो चेंज इन एरिया आहे तो काढून आपण या ठिकाणी ही इक्वेशन आणखीन वेगळ्या पद्धतीने देखील राईट करू शकतो. पहा तर या ठिकाणी चेंज इन एरिया काय भेटेल आपल्याला चेंज इन एरिया काय असेल L इंटू DX. L इंटू DX. चेंज इन एरिया इज इक्वल टू L इंटू DX. बट चेंज इन एरिया या ठिकाणी जो चेंज इन एरिया आहे तो काय झालेला असेल दोन्ही साईडचा झालेला असेल त्यामुळे या ठिकाणी काय येईल 2LDX. आणि चेंज इन एरिया या ठिकाणी आपण कशाने डिनोट करूया DA ने 2LDX. काय भेटलं आपल्याला DA इज इक्वल टू 2LDX. म्हणजे या ठिकाणी ह्याची व्हॅल्यू जी आहे 2LDX इज इक्वल टू काय पुट करणार आपण DA. देअरफोर here वर्क डन इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला T इंटू DA. काय भेटलं T इंटू DA. दिस इज दी वर्क डन and this work done in the stretching the film is stored in the area dA of the film in the form of potential energy and which is called as the surface energy. म्हणजे this work done is stored in the form of surface energy stored in surface energy. म्हणजे या ठिकाणी आपण काय लिहू शकतो इक्वेशन surface energy is equal to surface energy is equal to dW is equal to T into dA. किंवा आपण असं पण लिहू शकतो surface energy is equal to TdA. This is the relation between surface tension and the surface energy. तर पुढील जे आर्टिकल आहे ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये पाहूया.